मध्ये मोठी दहशत पाहायला मिळतेय। तुमच्या प्रत्येक कुरापतीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतानं सांगितलेलं आहे, प्रत्येक कृतीतून प्रत्येक वक्तव्यातून। निश्चितपणे प्रज्ञा आपण बघतो आहोत आणि जे लाईव्ह एअर ट्रॅफिक असतं ते सुद्धा आता आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि त्याच्यामधून सध्या विमानांची काय स्थिती आहे हे आपण बघू शकतो। त्यामुळे आता पाकिस्ताननी जो काही निर्णय घेतलेला आहे विमान सेवा रद्द करण्याचा त्याचं लगेच रिफ्लेक्शन या ठिकाणी येतंय। हा मॅप आपण सुरुवातीला अगदी थोडक्यात समजून घेऊया। आपण पाहतो आहोत इथे ही सगळी पाकिस्तानची एअर स्पेस आहे आणि त्याच्या खाली जी दिसतेय ही सगळी भारताची एअर स्पेस आहे। थोडंसं आपण झूम करून पहा। पाकिस्तानमध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी विमानं जी होती त्याची पण संख्या आता कमी झालेली आहे। पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अगदी तुरळक विमानं दिसत आहेत। त्याचं कारण असं आहे की केवळ दोनच देश आहेत, मस्कत आणि दुबई, या दोनच देशांची पाकिस्तानमध्ये विमानसेवा सध्या सुरू आहे आणि त्याच्यावर देखील आता मर्यादा येणार आहेत। आता जी आपण बातमी बघितली त्यानुसार त्यानंतर भारताने जी एअर स्पेस बंद केलेली आहे आणि बॉर्डरची जवळची जी विमानतळ बंद केलेली आहेत त्याचा परिणाम दिसतो। ही मधली जी रिकामी जागा आहे इथे विमानं नाही आहेत आणि त्यानंतर ही जी अख्खी सगळी विमानं दिसत आहेत आपल्याला डावीकडून उजवीकडे, हा जर पूर्ण आपण पट्टा बघितला तर इथे या ठिकाणी विमानांची अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत, एकामागून एक अशी शेकडो विमानं या ठिकाणी दिसत आहेत। हीच विमानं या अगोदर अशी पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून भारतात येत होती, मात्र ही एअरस्पेस बंद झाल्यानंतर आता पाकिस्तान सोडून बाजूनी दुबईच्या बाजूनी ही सगळी विमानं येत आहेत। मात्र भारतामध्ये किती विमान सेवा येते, किती विमानं सुरू आहेत याचं हे लाईव्ह प्रात्यक्षिक या ठिकाणी या क्षणीचं लाईव्ह एअर ट्रॅफिक हे आहे जे आता आपण बघतोय। म्हणजे किती पातळीवर अमोल कोंडी केलेली आहे पाकिस्तानची भारतानं। आधी सिंधू जलकरार रद्द केला, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानची कोंडी झालेली आहे आणि आता एअर विमानं जी आहेत, जी हवाई हद्द आहे ती सुद्धा बंद ठेवण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढवलेली आहे।